का मिळालं, जास्तच पहिला नंबर आला तर मी काय आनंदी जास्त होणार नाही, आणि भलेही काही कारणास्तव नापास झालो तर मी आत्महत्या पण करणार नाही. ही जी मनाची अवस्था ही संन्यास अवस्था आहे. म्हणजे खरा संन्यास हा मनामध्येच आहे की अनासक्तशही विषया, विषयापासून अनासक्त, काही गेलं नाही. म्हणजे आजारी पडला तर तो जास्त दुःख पण करत नाही, आणि चांगला खणखणीत आहे तर काय जास्त आनंदही करत नाही. तर ते सुखे दुखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, सुख आलं काय दुःख आलं काय सगळ्यामध्ये तो नेहमी स्थिर राहतो. संन्यास म्हणजे मनाची अवस्था आहे. संन्यास म्हणजे काय, कपडे वेगळे काय तर बदलले, कुठेतरी दाढी वाढवली, जटा वाढवल्या, जंगलात गेला, संन्यास नाही म्हणत आहे. संन्यास ही मनाची अवस्था आहे. आणि म्हणून म्हणलेलं आहे इथं, एखादा योगी जंगलामध्ये गेला तर त्याचं मन नाही लागलं तिकडं, मन त्याचं घरीच आहे अजूनही, विचार करतोय. तर मग असा व्यक्ती शरीराने बाह्य दृष्टिकोनातून संन्यासी दिसतो खरा, पण मनाने तो संन्यासी नाही, याची पण चर्चा या श्लोकामध्ये केलेली आहे. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे की संन्यास त्यालाच म्हणतात जो योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय, कारण इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करत नाही तोपर्यंत योगी होऊ शकत नाही. योगी जर बनायचा आहे तर त्याने इंद्रिय सुखाचा म्हणजेच घरातल्या सगळ्याचा धिक्कार केला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा एखादा व्यक्ती ब्रह्मचारी राहतो आयुष्यभर तर त्याला जाळलं जातं. कारण जर संन्यासी असेल तर त्याला पुरलं जातं खाली, जाळलं जात नाही. कारण जाळल्यानंतर सगळं विधी करावं लागतं, 10वा करावा लागतो, 13वा करावा लागतो, त्याचं पिंडदान करावं लागतं, त्याचं श्राद्ध करावं लागतं, सगळं करावं लागतं. मग तसं ब्रह्मचार्याचं कोणीतरी करू शकतंय, ती एक अवस्था आहे. पण संन्यासाचं कोणीच नसतं पाठीमागं करायला, म्हणून त्याला पुरलं जातं, असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आहे तुमच्या? म्हणजे संन्यासी व्यक्तीला जमिनीमध्ये पुरलं तर पुरल्यानंतर कोणताही विधी करायची गरज पडत नाही. 10वा 13वा त्याचं काही करायचं नसतं, जाळलं तरच ते विधी करायचं असतं, असं शास्त्राचं म्हणणं आहे. म्हणून संन्यास याचा अर्थच असा होतो की संन्यासी व्यक्तीला पाठीमाग कोणी नाही, जरी असलं तरी ते मेल्याप्रमाणे आहे. त्याने घरी जायचं नसतं संन्यास घेतल्यानंतर परत मागे, म्हणजे त्याच्या घरी जायला नाही पाहिजे तरी कधीच, माझी बायका माझी मुलं नाही म्हणायला पाहिजे नंतर एका संन्यास घेतल्यानंतर. असे अनेक लोक आहेत त्यांनी संन्यास ग्रहण केलेला आहे, परिवाराचा त्याग करून ते यशस्वी झाले. पण कधी यशस्वी होते ते माणूस, जेव्हा तुम्ही भक्ती मार्गात असता तेव्हा संन्यास शक्य आहे. तुम्ही जर योग मार्गामध्ये असाल तर फार कठीण आहे संन्यास घेणं. तसं कलियुगामध्ये संन्यास घ्यायला वर्ज्य केलेला आहे, संन्यास घेऊ नका म्हणून सांगितलेलं आहे. कारण ते शक्य नाही कलियुगामधल्या लोकांना संन्यास घेणं, कारण मन फार चंचल आहे. त्यामुळे आपलं घरीच राहून भजन करायला पाहिजे असं शास्त्राचं म्हणणं आहे. फार कठीण आहे कलियुगामध्ये संन्यास. कलियुगाचं वर्णन सांगत असताना असं म्हटलेलं आहे की कलियुगातले संन्यासी असे संन्यासी तयार होतील की लोकांना व्याजाने पैसे लावतील. इथे तर काय सांगितलंय, त्याला थोडी सुद्धा आसक्ती, तो घर असं बघायचं पण नसतं मागं, असं वळून एकदा घर सोडलं ना असं वळून पण बघायचं नसतं मागं, त्याला संन्यास म्हणतात. पण हे लोक काय करतील, व्याजाने पैसे लावतील. आणि आज खरं होत आहे, ते लोक हे मोठे मोठे मठाधिपती संन्यास घेऊन बसले, त्यांना संन्यासाचा अर्थ पण माहित नाही, फक्त ते मठामध्ये जाऊन मठाधिपती बनलेले आहेत आणि दान आलेले पैसेच व्याजाने लावतात. आणि त्यांचे मोठ्या मोठ्या बँकेत, स्विस बँकेत अकाउंट आहे त्यांचे संन्यासी लोकांचे. बँक अकाउंट तर कसं असतं संन्यासाला, कुठं आलं बँक अकाउंट? घरादाराचा त्याग केला म्हणजे बँक अकाउंटचा पण त्याग केला पाहिजे ना. संन्यास कलियुगामध्ये धारण करणं फार कठीण आहे, म्हणून शास्त्रही विरोध करते कलियुगामध्ये संन्यास घेऊ ना. आला की प्रचार कार्यासाठी चैतन्य महाप्रभूने संन्यास घेतला, तशी काही कारण आहेत, अर्धा कारण आहेत. 500 वर्षापूर्वी संन्यास घेतला चैतन्य महाप्रभूने. त्यातलं एक कारण असं आहे की सवय लागलेल्या लोकांना महाराज असल्याशिवाय पाया पडत नाही.
भले एका तुकाराम महाराजासारखा, तुकाराम महाराजाच्या कोणी पाया पडलं असं मला वाटते का? कोणी पडलं नाही पाया तुकाराम महाराजांच्या. हे आमच्यासारखं लेकरं बाळ आहे ती, ह्याला धंदा कामधंदा करते. कोणी तुकाराम महाराजांच्या पाया पडलं नाही नसणार आहे 100%. त्यांची ख्याती महती आत्ता आहे तुकोबारायांची. पण चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला त्याच वेळेला. का? ते त्यांचं पण लग्न झालं चैतन्य महाप्रभूंचं. त्यांना लक्ष्मीप्रिया विष्णुप्रिया बायका होत्या 2. ते तरी सुद्धा चैतन्य महाप्रभूंनी वयाच्या 24व्या वर्षी संन्यास घेतला. याचं कारण सांगताना असं म्हणलेलं आहे. का घेतला? त्यातलं एक कारण आहे. काय कारण आहे? की लोकांना आदरच राहिला नव्हता. काय भगवंत आहेत साक्षात आणि लोक काय ऐकतच नव्हते त्यांचं काय सांगितलेलं. पोरगाय म्हणायचे, तरुण पोरगाय म्हणायचे, याचं काय म्हणले ऐकायचंय असं करायचे लोक त्यांना. पण जेव्हा त्यांनी संन्यास घेतला, तो पण मायावादी व्यक्तीकडनं घेतला, ईश्वरपुरीकडनं. त्याचंही मोठं कारण तेव्हा मायावादी भरपूर होते त्या भागामध्ये, अद्वैतवादी मायावादी. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्याच परंपरेमध्ये जाऊन संन्यास घेतला, जेणेकरून ते सगळे मायावादी. कारण संन्यास घेतला की फार नियम असतात, त्याला पाया पडलंच पाहिजे संन्यासीचा, असा नियम आहे. जर संन्यासी पुढे दिसला आणि तुम्ही त्याला प्रणाम नाही केला, दिवसभर निर्जल उपवास करावा लागतो, पाया पडावं लागते, इतके नियम आहे. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेतला. आणि संन्यास घेतल्यानंतर ऑटोमॅटिक लोक पाया पडायला लागले. त्याचं वय वगैरे काय बघितलं नाही, पोरगा आहे 24 वर्षाचं पोरगा वगैरे काय बघितलं नाही, सगळे पाया पडायला लागले. संन्यास घेतल्यानंतर आई वडिलांनी सुद्धा पाया पडायचं असतं मुलाच्या, इतके नियम आहे. शंकराचार्यांच्या बाबतीत तेच झालं. त्यांच्या आई वडील त्यांना सोडायला तयार नव्हते, ते आईच पाया पडली मुलाच्या. ते म्हणजे झाले की ज्या अर्थी आई पाया पडली याचा अर्थ मी संन्यासी झालो. जर आई वडील पाया पडत असतील मुलाच्या तर समजायचं मुलगा संन्यासी आहे. संन्यास घेतल्यानंतर माघारी वळून बघता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये हेच झालं. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील, त्यांचं नाव खरं तर वेगळं आहे. त्यांचं नाव खरं विठ्ठलपंत कुलकर्णी. ज्ञानदेवांच्या वडिलांचं नाव काय? विठ्ठलपंत कुलकर्णी. पण हे ज्ञानदेवांचे वडील यांना थोडस म्हणजे लग्न झालं आणि वैराग्य आलं. थोडं आधी वैराग्य यायला पाहिजे होतं लग्नाच्या. तुम्हाला वैराग्य लग्न करण्यापूर्वी तुम्ही गेला असता बरं झालं असतं ना. काशीला गेले आणि संन्यास घेतला. कोणाकडून घेतला? जे स्वतः प्रभू रामचंद्रांचे अंश अवतार आहे, त्यांचं नाव रामानंदाचार्य. या रामानंदाचार्यांकडून यांनी संन्यास घेतला. यांचं नाव झालं भवानंद किंवा भावानंद म्हणतात, काय भावानंद स्वामी. ज्ञानेश्वरांच्या वडिलांचं नाव. बरेच वर्ष काशीमध्ये राहिले ते. इकडे लग्न झालेले, मूलबाळ नाही, काय नाही. मग रामानंदाचार्य फिरत एकदा आळंदीला आले होते. आणि आळंदीला आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची भेट या ज्ञानदेवांच्या आईशी झाली. तर ज्ञानदेव नव्हते. तर मग त्यांनी प्रणाम केला रामानंदाचार्यांना आणि रामानंदाचार्यांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. पुत्रवती भव म्हणल्यानंतर ती लागली रडायला, ज्ञानदेवांची आई. ती म्हटले पुत्रवती भव, पण माझा नवरा नाही जवळ इकडे, तो लग्न झालं तिकडेच गेला म्हणे काशीला. तर मुलं कसं काय होऊ शकते, मला पुत्र कसं काय होऊ शकतो, लागली रडायला. ते म्हणले काय झालं, तू परवानगी दिली होतीस का? जर संन्यास घ्यायचा असेल तर बायकोची परवानगी लागते, आणि जर तुम्ही तरुण असाल, लग्न झालं नसेल तर आईची परवानगी लागते. त्याशिवाय संन्यास घेता येत नाही. प्रेमाने त्यांनी पाठवायला पाहिजे, जा तू संन्यास घे म्हणून, किंवा तशी काही योजना करायला हवी. तुम्ही देत नसतील तर. रामानंदाचार्याने विचारलं, काय तुम्ही संन्यास घ्यायला परवानगी दिली होती का? ते म्हणजे नाही. गेले कसं काय, संन्यास कसं काय गेले? काय नाव त्यांचं? ते म्हणले विठ्ठलपंत कुलकर्णी. हो म्हणले, आळंदीवरून एक मुलगा आला होता म्हणे विठ्ठलपंत, त्याचं नाव झाले आता भावानंद. तो माझा शिष्य आहे म्हणे, मीच त्याला संन्यास दिला. योगायोग. अशा प्रकारे रामानंदाचार्य म्हटले ठीक आहे,
आता मी दिलेला आशीर्वाद तरी खाली जाणार नाही. पुत्रवती भव, पुत्र तर होणार, पण आता काय करायचं? मग आता शास्त्राचं म्हणणं असं आहे की संन्यास एकदा घेतल्यानंतर पुन्हा घराकडे वळून सुद्धा बघायचं नाही, अशा सर्व नियम आहे. मग आता कसं होणार? कधी कधी शास्त्र आणि साधू किंवा गुरु यांच्यामध्ये जर तुलना झाली तर शेवटी गुरुच ऐकावं लागतं, साधूच ऐकावं लागतं, असं शास्त्राचंही म्हणणं आहे. शास्त्र आणि गुरु, शास्त्रामध्ये तर निषेध नोंदवलेला आहे, एकदा संन्यास घेतला की तुम्हाला परत माघारी वळून बघता येत नाही, संसार करता येत नाही, आता करायचं काय? आणि मग त्या ठिकाणी काय होतं, ज्ञानेश्वर महाराजांचे जे वडील आहेत, जे काशीमध्ये होते, हे महाराज गेले पुन्हा काशीला. काशीला पोहोचल्यानंतर म्हणले, का रे बायकोला विचारून आलं नव्हतं का? विचारून कुठं सोडत असत का महाराज? पळूनच यावं लागते हो. विचारून कुणी संसाराला लोक सोडतात का? जा म्हणले माघारी. अहो पण शास्त्राच्या विरोधामध्ये आहे. एकदा संन्यास घेतल्यानंतर पुन्हा घरी जाणं, मुलं प्राप्त करणं हे शास्त्राच्या विरोधामध्ये आहे. तुला जावं लागेल म्हणजे गुरुचा आदेश आहे. म्हणून म्हणलं शास्त्रापेक्षा गुरुचं वचन फार महत्वाचं आहे कधी कधी अशा प्रसंगामध्ये. कारण ते म्हणले, धर्माची रक्षा करण्यासाठी मी तुला पाठवतोय, तुला काही नोकरी धंदा करण्यासाठी पाठवत नाही घराकडे. कारण तुझ्या पोटाला धर्म प्रकट होणार आहे. भगवंत साक्षात काही अंशाने तुझ्या पोटात प्रकट होणार आहे. म्हणून तुला धर्माचं कार्य करण्यासाठी मी तुला घरी माघारी पाठवतोय. संन्यास घेतल्यानंतर जायचं नाही मलाही माहिती आहे, पण तुला धर्माचं कार्य करण्यासाठी माघारी पाठवतोय. आणि साक्षात भगवान विष्णू त्यांच्या एका अंशानं प्रकट झाले ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने. आणि मग निवृत्तीनाथ साक्षात महादेव, आणि सोपानदेव साक्षात ब्रह्माजी, आणि मुक्ताबाई साक्षात दुर्गा, तरी महामाया दुर्गा देवी, हे सगळे प्रकट झाले. मग अशी मुलं जन्माला घातले, धर्म वाचला. मग हे मान्य आहे की संन्यास घेऊन सुद्धा माघारी आला तरी काय बोलणार नाही. तुम्ही संन्यास सोडून जर माघारी पळून आला, संसार करत बसला गुण्या गोविंदानं, तर मग मात्र पाप लागणार तुम्हाला. हे सर्वांसाठी नाही. हे एखादा प्रसंग असा घडतो कधी कधी इतिहासामध्ये, तेव्हा महान व्यक्तीच असा निर्णय घेऊ शकतो. जसं श्रील प्रभुपाद महाराज यांनी सुद्धा काही निर्णय बदलले. संन्यास घेतल्यानंतर व्यक्तीने 7 समुद्र पार नाही करायला पाहिजे. संन्यास घेतल्यानंतर व्यक्तीने शिवलेले कपडे नाही घालायला पाहिजे. संन्यास घेतल्यानंतर व्यक्तीने चपल्या नाही घालायला पाहिजेत. छत्री नाही वापरायला पाहिजे. वाहनामध्ये कुठल्या बसायला नाही पाहिजे. बैलगाडीत सुद्धा. हे संन्यास घेतल्यानंतरचे नियम आहेत. पण श्रील प्रभुपादांनी धर्माची रक्षा करण्यासाठी श्रील प्रभुपादांनी सगळे नियम मोडीत काढले. लक्षात आलं तुमच्या? म्हणून सगळ्यांनी हे नियम नाही मोडू शकत आपण. तुम्ही पण म्हणा मी पण संन्यास घेऊन बघतो कसं वाटतंय, नाही जमलं माघारी येतो, असं नाही होऊ शकत. तर हे कधी कधी इतिहासामध्ये असे महान महान लोक जे असतात ना, ते असा निर्णय घेऊ शकतात. सर्वांसाठी हे नाहीये. हे याला म्हणतात अपवाद, एक्सेप्शन. अशा प्रकारे संन्यास जो आहे, हा संन्यास कधी पण घेतला जाऊ शकतो, कुठेही घेतला जाऊ शकतो. ती मनाची आवश्यकता अवस्था आहे संन्यास. नंतर या परंपरेमध्ये सुद्धा संन्यास कुणी घेतला नाही. चैतन्य महाप्रभूने संन्यास घेतल्यानंतर परत कुणी संन्यास घेतला नाही. हे षडगोस्वामी वगैरे जे आहेत थोडे बाबाजी लोक आहेत. पण नंतर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर प्रभुपाद महाराजांचे गुरु यांना गरज जाणवली. म्हणजे लोक संन्यास घेतल्याशिवाय ऐकणार नाहीत म्हणजे, म्हणून परत त्यांनी संन्यास घेतला. मग ती संन्यासी परंपरा, प्रभुपादांनी संन्यास घेतला, परत मग बाकीच्या लोकांना संन्यास दिला. असं करत करत संन्यास परंपरा टिकली. केवळ धर्माच्या नावा प्रचार करण्यासाठी, या हरिनाम संकीर्तनाचा प्रचार करण्यासाठी या संन्यासाची त्यांना उपयोग करून घेतला. त्यामुळे संन्यास ही एक मनाची अवस्था आहे मंडळींनो, बाह्य दृष्टिकोनातून जायला नाही पाहिजे. विदुर महाराज, महाभारतामध्ये कथा येते विदुराची. तर विदुराच्या घरी काय खाल्लं भगवंताने? कन्या खाल्ल्या म्हणतात संत लोक. नंतर केळीच्या साली खाल्ल्या. पांडवांचे चुलते विदुर महाराज यांनी पण संन्यास घेतला. कधी संन्यास घेतला? गृहस्थ होते, शेवटपर्यंत राहिले, तीर्थयात्रा केल्या. महाभारताच्या वेळेला नव्हते ते तिकडं, भांडत बसा म्हणले तिकडं.
प्रॉपर्टीसाठी भांडताय तुम्ही, निघून गेले. हा खरा संन्यासी. त्यांचा पण हिस्सा होताच की विदुरांचा. धृतराष्ट्र, पांडू महाराज आणि विदुर हे 3 भाऊ. मग भांडणं कशासाठी लागले? महाभारत त्यासाठी घडले. काय म्हणला दुर्योधन? भगवंत म्हणले त्या पांडवा 5 आहेत म्हणले, 5 गावं दे म्हणले यांना वाटून म्हणले. 5 गावं काय म्हणला, सुईच्या टोकावर बसल एवढी जागा सुद्धा मी यांना देणार नाही म्हणला. आणि मग ते महाभारत सुरू झालं. 65 करोड लोक मारले गेले महाभारतामध्ये. फार मोठं युद्ध झालं. कशासाठी? जागेसाठी, राज्यासाठी. आलं लक्षात तुमच्या? मग खरा संन्यासी कोण? विदुर महाराज. भलेही त्यांचं लग्न झालंय, त्यांना बायको आहे, पण ते म्हणले, ते पण त्यामध्ये उडी मारू शकत होते. माझा इच्छा आहे. ते म्हणले तुम्ही भांडत बसा, तुमचं युद्ध झाल्यानंतर माघारी घेतो. ते विदुर महाराज गेले तीर्थयात्रा करायला. पंढरपूरला आले होते विदुर महाराज. पूर्ण भारतभर भ्रमण केलं. महाभारत संपल्यानंतर गेले मागे. गेल्यानंतर कळलं काय झाले, सगळे मारले गेले, कौरव मारले गेले. आणि माझा भाऊ कुठे आहे? भाऊ पण गेला, तो आंधळा धृतराष्ट्र, तो पण गेला जंगलात. त्याला वैराग्य आलं. वैराग्य नाही आलं, गेला काय माहिती. मग विदुराने बघितलं की सगळं काही नामोनिशान झालेलं. आता 5 पांडव आहेत, धर्माची स्थापना झालेली आहे, मला सुद्धा निघलं पाहिजे ना आता. आणि विदुर गेले जंगलामध्ये. जंगलामध्ये गेले आणि विदुराने काय केलं, अंतिम क्षणाला संन्यास धारण केला, मृत्यूच्या पूर्वी. कसा? त्यांनी मनामध्ये असं विचार केला की ठीक आहे, मी आता सर्वस्वचा त्याग केलेला आहे आणि आता मी मनातून संन्यास धारण करतो असं म्हटले. आणि जंगलामध्ये गेले. ते असं एक मनाची अवस्था केली आणि सांगितलं की माझा अंत्यविधी करू नका, मला दफन करा, कारण का मी आता संन्यास घेतलेला आहे. कारण अंत्य जाळलं तर परत काय करायला लागेल, मला कोण नाही माझ्या, मी मनातून संन्यास घेतलेला आहे. अशा प्रकारे मला सांगायचं होतं की मनात मध्ये संन्यास असणं फार महत्वाचं आहे. बाहेरून मस्त कपडे घातले, टक्कल केला किंवा दाढी वाढवली, जटा वाढवल्या, संन्यास घेतला, पण मनामध्ये जर इच्छा असेल अजून काहीतरी मला प्राप्त व्हायला पाहिजे, अजून काहीतरी मला प्राप्त व्हायला पाहिजे, घरामधलं हे व्हायला पाहिजे. अनेक लोक असे मी वृंदावनमध्ये पण बघितले, बरेच ठिकाणी बघितले. काही काही लोक आहेत की सगळं सोडलेलं आहे, भगवे कपडे घातलेले आहेत, पण ते येऊन जाऊन करतात घरनं की बाबा संन्यास धारण केलेला आहे, सगळं ते घरचं सगळं मॅनेजमेंट बघतात, घराचं भाडं वसूल करायला जातात. संन्यास घेतलाय, त्यांचे काय अशा खोल्या बांधून घेतल्या त्यांनी, सगळं काय पहिलं आहे ना कमवलेलं सगळं, बायको आहे, मुलं आहे, जाऊन येतात ते. कमीत कमी 15 दिवसातनं, महिन्यातनं शेवटी तरी भाडं गोळा कराय, भाडे करू जातात ते. हा कसा संन्यास झाला? संन्यास म्हणजे त्याचं पाप मात्र करून टाकलं लोकांनी कलियुगामध्ये. म्हणून कलियुगामधल्या लोकांना संन्यास काय आहे हेच पहिली गोष्ट समजणार नाही, त्यामुळे घेऊच नाही संन्यास. फार कठीण आहे. आणि जगतो तरी कुठं माणूस? 75 नंतर संन्यास घ्यायला सांगितलं शास्त्राचा नियमानुसार. जगतच नाही 75 वर्ष, कधी संन्यास घ्यायचं? त्यामुळे सांगितलं की आपल्या घरी राहणे भजन करा. हरे कृष्ण 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 हरे हरे. आणि त्यामुळं या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं. आणि अष्टांग योगामध्ये 9 साधक आहे, त्याच्यासाठी कर्म हेच साधन असल्याचं म्हटलेलं आहे. आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केला आहे त्यासाठी भौतिक क्रियांचं क्षमण हे साधन असल्याचं म्हटलेलं आहे. म्हणजे जो आता संसारामध्ये आहे, तुम्ही काय करा, तुमचं काम करा. काम करता करता भगवंताची सेवा करा, दान धर्म करा. तुम्ही जे काही कमवताय भगवंताच्या सेवेमध्ये लावा. घरामध्ये भजन कीर्तन करा. नवरा बायको, बायकोला गायला सांगा तुम्ही मृदंग वाजवा, करताल वाजवायचं, पोराला करताल वाजवायला, संध्याकाळी कीर्तन करा. संन्यास कशासाठी घ्यायचा? भगवंताला प्राप्त करण्यासाठी. भजन करून भगवंताला प्राप्त करू शकतो. संन्यास म्हणजे कुठे हिमालयात जायची गरज नाही. आलं लक्षात तुमच्या? आणि म्हणून हे आजच्या या अध्यायाने सांगितलेलं आहे की जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो आणि इंद्रिय तृप्त्यर्थ कर्मांमध्ये आणि सकाम कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही, तेव्हा तो योगारूढ झाल्याचे म्हटले पाहिजे.
खरा योगी कोण आहे? योगी कोणाला म्हणायचं? योग म्हणजे भगवंताशी जोडणे, आणि योग ही एक प्रक्रिया आहे. कसला पण योग असू शकतो ज्याच्यातून जोडलं जाऊ शकतं. ते शब्दाचा अर्थच आहे जोडणे. भगवंताशी जोडण्यासाठी योग आहे. संन्यास का घ्यायचा? वानप्रस्थ का घ्यायचा? ब्रह्मचारी का व्हायचं? तर ते कशासाठी होतोय आपण? भगवंताशी जोडण्यासाठी. दुसरं काही आम्हाला प्राप्त नाही करायचं आहे. आणि जर आता काही करत असाल तर ते चुकीचं आहे असं म्हणलेलं आहे. म्हणून बघा,